त्रिपूर्ण सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। जाऊया दशरथ पाटील यांच्या आवाजानंतर त्या राष्ट्रीय भाषेकडे, ज्या राष्ट्रीय भाषेतून सलामीचे दोन फलंदाज खरं तर प्लीज ओपनिंग बॅट्समन मैदानाकडे आगेकूच करताना दिसत आहेत, मैदानाकडे जाताना दिसतील दोन बॅट्समॅन। एक ज्या टीम कडून खेळताना दिसणार आहेत, एकीकडे असणार आहे चैतन्य शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय विक्रमजी यांचं शुभागमन या ठिकाणी आहे। मी संयोजकांना विनंती करतोय की प्लीज वैभव कडू किंबहुना सुशांत तांडेल आपल्या पवित्र शुभ असते बंधन धाग्याचं काळीज वाघाचं तुडुंब गर्दी वाटू लागली, किंबहुना उन्हात या कार्यक्रमाचा किंवा मॅचचा आस्वाद घेण्यापेक्षा चला स्वर्गीय अजय 74 स्टँड पाहायला मिळतोय, राघोबादेव स्टँड पाहायला मिळतोय, तिकडे रुद्र पाटील शौर्य पाटील स्टँड पाहायला मिळतोय, तर त्या स्टँड कडे जा आणि ज्या ठिकाणी अगदी छान या कार्यक्रमाचा किंवा या मॅचचा आपल्याला या सामन्याचा आस्वाद घेता येईल। कुठे जाऊ नका, कारण उद्याचा दिवस हा काल्याचं कीर्तन असेल। 8 दिवसाची स्पर्धा UPL एक नियोजनबद्ध। तदनंतर भवरा संघाचे संघमालक नवीनजी हलदनकर या ठिकाणी, तदनंतर या कार्यक्रमाच्या अगदी निमित्ताने सन्माननीय अमितजी शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान। आणि आई साहेब एका कर्तृत्ववान लेकराला जन्म देण्याचं काम ज्यांनी केलं, भवरा संघाचा 12वा प्रतिनिधी प्लीज, प्रत्येक संघ मालकाला मी एक विशिष्ट सन्मान देतोय, तर प्लीज पहिल्यांदा आदरणीय अमितजी शेलार यांचा आदरपूर्वक सन्मान। त्यांच्या अंगावरती वस्त्रालंकार मायेचा हे प्रेमाचा उपदार वस्त्र दिला जातोय आणि त्याचबरोबर अगदी आमच्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सन्माननीय सुशांत भाऊ तांडेल यांच्या पवित्र शुभ वस्त्रालंकार देऊन शोध रिमूव्ह करायचे आहेत। आणि त्याचबरोबर माझ्या राजा शिवछत्रपतींची लोड वरती ऐटीत बसलेली ती मूर्ती आज आपल्याला दिली जातोय, कशासाठी? स्वराज्याच्या या धन्याची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरात आणि प्रत्येकाच्या घरात असावी। तदनंतर सौ भावनाताई यांचं आगमन या ठिकाणी अगदी झालेलं आहे, प्रथमतः त्यांचंही मनस्वी सहर्ष स्वागत असेल। तदनंतर या कार्यक्रमाला आशाताई शेलार सन्माननीय मुख्य प्रमुख उपस्थिती ज्यांची आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्याचबरोबर खरं तर 1 ते 2 चेंडू आपण चूज करून ठेवायचे आहेत, चॉईस करून ठेवायचे आहेत, निवडून ठेवायचे आहेत, किंबहुना चेंडू गहाल झाल्यानंतर तुम्हाला तो चेंडू लगेचच मैदानाकडे दिला जाईल। जाऊया आशाताई ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची लेख तथा पुण्यश्लोक अहिल्याताई होळकरांची लेख, एक कर्तव्यदक्ष कर्तबगार आणि त्याचबरोबर एक सक्षम अधिकाऱ्याची मातोश्री सन्माननीय आशाताई यांचा आदरपूर्वक सन्मान। विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 1,500 रुपये दिली जातील, दीपक शेठ पाटील यांच्याकडून निश्चितच दिले जातील। जाऊया थेट आता कॉम्बॉक्स कडे घेऊन जाणार आहेत त्यांच्या ओघवत्या वाणीतून राष्ट्रीय भाषेतून अमित मात्रे जोहे। हेलो, और पहली गेंदबाज तैयार है। ओ वाह, लाभ किया, खिली खिली चंपा जाएगी क्या? और 1 बाउंस लगता है कि छक्का पर। चरण शुरुआत कड़ाकेदार और आगाज मजबूती का हो गया 6। षटकार हॅट्रिक साठी मयूरशेठ घरत दिगोडे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाची धनराशी असेल, मात्र इथं तसं नाही, बक्षीस आणि त्याचबरोबर अनाउन्स होतोय तोच इथं मात्र अतिशय सुंदर चेंडूची सांगता पाहायला मिळतोय। O2 अमित सर। स्कोर 7 और टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला चिरले हृदय इंटरबाजी चिरले टीम ने गेंदबाजी करने का फैसला किया है। तदनंतर या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती आम्हाला अपेक्षित होती ते आदरणीय भावनाताई गाणेकर, आदरणीय सन्माननीय मुख्य मान्यवरांमधून ज्यांचा शुभागमन या ठिकाणी आहे। महिला सक्षमीकरणासाठी सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य महिला सरचिटणीस पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आदर्शानं विचारानं प्रेरित होऊन
किंबहुना त्यांची मानस कन्या असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. आणि सातत्यानं 12 डिसेंबर ज्यांच्यासाठी महत्वपूर्ण दिवस राहिला, उरणमध्ये ज्यांचा वाढदिवसही साजरा झाला आणि त्यावेळेस 8 किलो चांदीची गदा ज्या ठिकाणी दिली गेली, तदनंतर जवळजवळ किंबहुना माझ्या गणेशाची मूर्ती 6 किलो चांदीची गणेशाची मूर्ती माझ्या पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांना त्यांच्या वाढदिवसाला सुपूर्द करण्यात आली. ते प्रेम ज्यांचं आम्ही पाहतोय ते आदरणीय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला सरचिटणीस आदरणीय भावनाताई घाणेकर, वेलकम, स्वागत आहे आपलं या अतिथी कक्षात. आणि तदनंतर त्यांच्या समवेत शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरण आदरणीय सन्माननीय मंगेशजी कांबळे, वेलकम, स्वागत आहे. खरं तर मिनी डोर असेल किंवा काळी पिवळी टॅक्सी असेल, त्यांचं संघटित चालक आणि मालकांच्या संघटनेचं नेतृत्व खरं तर ज्यांच्याकडे अगदी काही वर्षांपूर्वी होतं आणि अजूनही असेल, आदरणीय मंगेशजी कांबळे, वेलकम, स्वागत आहे आपलं या सन्माननीय अतिथी कक्षात. जाऊया परत एकदा मैदानाकडे. आवाज असणार आहे अमितजी म्हात्रे. और नए बल्लेबाज प्रथमेश ठाकुर. बल्लेबाज आउट हुए सूरज, जो 6 रन बना के वापस चले गए. नेक्स्ट बॉल, और अच्छी बॉल ड्राइव किया लेकिन मिसफील्ड हुई है. वहां बैकअप के लिए कोई नहीं था, लेकिन एक सिंगल और स्कोर आगे जाएगा 9. इस बीच राधे इंटरप्राइजेज चिरल टीम पहले गेंदबाजी कर रही है. नाइन लॉस ऑफ 1. और धीरे से सम्मान किया पॉइंट के क्षेत्र में. ये नहीं, निशाना परफेक्ट लगना चाहिए, मगर मिलेगा सिंगल. और सिंगल के साथ पार्थ नव्या चैलेंजर भवरा टीम का स्कोर फर्स्ट ओवर के बाद 10, 1 विकेट की नुकसान पे. आसमान खाली है, तमाम दर्शक मौजूद है. आप सभी लोग देख रहे हैं उरण प्रीमियर लीग. इस बार प्रीमियर लीग का ये जलवा, और कल होगा इस उरण प्रीमियर लीग का समापन. लेकिन ये बॉलर नेम पता नहीं है 12 को. रोहित, अंपायर को बताओ, उनके पास वॉकी टॉकी है. 10 लॉस ऑफ 1 विकेट. हॅलो, सन्माननीय रमेशजी म्हात्रे, वेलकम, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमाच्या अगदी अनुषंगानं. शिवसेनेचं उरण शहराचं नेतृत्व सन्माननीय रमेशजी म्हात्रे, तदनंतर उरण शहर अध्यक्ष आदरणीय विनोदजी म्हात्रे, आपलंही मनपूर्वक शब्दसुमनानं सहर्ष स्वागत आहे. हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच्या आखाड्यातील हे सर्व पहलवान या ठिकाणी अगदी अतिथी कक्षात विराजमान होताना दिसतात. छक्के के साथ आगाज किया और स्कोर 16 लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट बॉल ड्राइव किया कवर के क्षेत्र में, और ये रन का मौका बन सकता है. और इसी के साथ खतरा. विकेट नंबर दूसरा ड्रेसिंग में
और रनआउट की विकेट, बल्लेबाज वापस चैतन्य पाटिल, 8 प्रथमेश ठाकुर वापस आ चुके 1 रन बना के। फील्डर वहां तैनात थे जिन्होंने गेंद को पकड़ लिया और सीधा बॉलर एंड पे फेंका और रनआउट के रूप में विकेट मैदान से बाहर। प्रथमेश इस बार देखा जाए मैदान के अंदर 1 पे खेल रहे। स्कोर 16, लॉस ऑफ 1 विकेट। आप सभी लोग कुरन प्रीमियर लीग को देख रहे हैं और हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। फिलहाल ये कांटे के टक्कर का मुकाबला है, छोटा मोटा मुकाबला नहीं है। जरीमारी क्रिकेट क्लब नागांव, गणेश कृपा बालई और आर्यस कोटना का आयोजित कुरन प्रीमियर लीग 4था साल 2025। ये गई मैंने कह दिया ना, मिड विकेट के ऊपर लंबा लंबा विकेट छक्का। टीम का टोटल स्कोर 22, लॉस ऑफ 2। नेक्स्ट बॉल, उस टाइम शॉट है लेकिन ड्राइव किया, ऑफ ड्राइव, गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। फील्डर तैनात है, 1 सिंगल मिलेगा, स्कोर जाएगा 23, लॉस ऑफ 2। 15 पे चैतन्य पाटिल की कड़ाकेदार धुआंधार बल्लेबाजी देखिए। इस 22 रन की पट्टी के ऊपर क्या बैटिंग, वाह सरदार खुश। शंतनु फुलर की गेंद थी, ड्राइव किया लेकिन 1 सिंगल मिलेगा, सामने क्या होगा, लेकिन फील्डिंग अच्छी हुई है, 2 रन इकट्ठा और 2 के साथ स्कोर आगे। स्कोर पहुंचा है 25, 2 विकेट के नुकसान पे। सभी दर्शक इस मैच का गवाह है। जब अर्जुन ने प्रण किया था कि मैं जयनाथ का सिर काटूंगा तो उससे गवाह नारायण था। आज कुरन प्रीमियर लीग के लिए विशाल जनसमूह इस टूर्नामेंट का गवाह है। आखिरी बॉल 25, 2 विकेट। अच्छी बॉल, खूबसूरत डिलीवरी, ओवर की समाप्ति और 2 ओवर की समाप्ति के बाद 25, लॉस ऑफ 2 विकेट और 2 नितिन पंडित सर। अतिथी कक्षामध्ये विराजमान असणाऱ्या मुख्य मान्यवरांमधून आदरणीय अतिथी भावनाताई घाणेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट आणि या गटातील महाराष्ट्रातील महिला सरचिटणीस यांच्याकडून या स्पर्धेसाठी, या लीगसाठी नकद राशी, रोख रक्कम 25,000 रुपयाची धनराशी येतो आहे। खरं तर आयोजकांच्या वतीने त्यांचा मनस्वी आभार। तदनंतर नक्ष लॉजिस्टिक, आर्यन ग्रुप, समीर शेठ, सुधाकर पाटील यांच्याकडून रोख रक्कम नकद राशी 50,000 रुपयाची धनराशी येतो आहे। तदनंतर नव्या प्राइम प्रॉपर्टी, आदरणीय चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय सन्माननीय निलेशजी पाटील यांच्याकडून नकद राशी 50,000 रुपयाची धनराशी आणि तदनंतर रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्याकडून या स्पर्धेसाठी, या लीगसाठी नकद राशी 25,000 रुपयाची धनराशी येतो। या सर्व दानशूर दात्यांचा मी मनस्वी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि तदनंतर स्मार्ट सिटी डेव्हलपर प्रवीण बाळकृष्ण घासे आणि त्याचबरोबर मोठीजुईचे माजी सरपंच सन्माननीय दीपक भोईर यांच्याकडून खरं तर प्लेअर ऑफ द सिरीज साठी असणारी समोर जी बाईक आपल्याला पाहायला मिळतोय, ही बाईक ही स्मार्ट सिटी डेव्हलपर प्रवीण बाळकृष्ण घासे मोठीजुई, दीपक बाळाराम भोईर मोठीजुई यांच्याकडून सुपूर्द करण्यात आलेली आहे। या सर्वांचा मी मनस्वी आभार व्यक्त करतोय। जाऊया मैदानाकडे, परत एकदा घेऊन जातील ज्या भाषेतून नाव आहे अमित म्हात्रे। गेंदबाजी करने के लिए हल्के हाथों से गेंद को खेला है, बैकवर्ड पॉइंट के ऊपर सिंगल मिलेगा और दूसरे के लिए पलटने की कोशिश और इसी के साथ ये दूसरा पूरा। गुड रनिंग बिटवीन द विकेट और 2 के साथ स्कोर आगे बढ़ता है 27, 2 विकेट के नुकसान पे।
चिरले टीम जिन्होंने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला और पार्थ नाव्या चैलेंजर्स भौरा टीम को बल्लेबाजी करने के लिए आमंत्रण दिया है और कैप्टन बनाम कैप्टन चल रहा है। कैप्टन इस बार देखा जाए जो चैतन्य पाटिल 17 पे खेल रहे, खूंखार बल्लेबाजी उनकी और गेंदबाजी करेंगे करण मरवी जो इस बार देखा जाए राधे इंटरप्रदेश चिरले के कप्तान है। ओ धीरे से स्टीयर किया गेंद को, लेकिन शॉर्ट टर्मैन के क्षेत्र में क्षेत्रचंद्र फंबल हुआ, एक सिंगल। खर तर सर्व अनाउन्समेंट करायची झाली, देणगीदारांची तर प्रचंड वेळ असेल, परंतु तरी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते एक युवकांचं प्रेरणास्त्रोत आदरणीय प्रीतम दादा म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 35,000 रुपयाची धनराशी या उरण प्रीमियर लीग साठी आमच्या आयोजकांना आलेली आहे, त्यांचेही मनस्वी आभार। तदनंतर कैलास म्हात्रे आणि त्याचबरोबर मयुरेश गांगल यांच्याकडून 15,000, संदीप शेठ पाटील वेशवी भारतीय जनता पार्टी कोषाध्यक्ष यांच्याकडून रोख रक्कम 25,000 रुपयाची धनराशी। तदनंतर सचिन शेठ पाटील बिंधणे यांच्याकडून रोख रक्कम 10,000, किशोरजी तांडेल यांच्याकडून रोख रक्कम 10,000, मिलिंद शेठ घरत यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपयाची, गणेश पाटील केगाव यांच्याकडून 10,000, असे अनेक देणगीदार आहेत। या देणगीदारांकडे आपण जाऊ, परंतु क्रिकेटमधील खेळ फार महत्त्वाचा। फर्स्ट मॅच खरं तर ज्यांची आता पहिली फ्रेश मॅच सुरू आहे आणि आजच्या दिवसातील सेकंड मॅच, एकीकडे असणार भौरा तर दुसरीकडे टीम आहे चिरले। 29 2 विकेट के नुकसान पे और अभी तक इस ओवर की 2 गेंदें शेष है। करण मरवी सुंदर गेंदबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। नेक्स्ट बॉल और खूबसूरती के साथ खेला हुआ शॉट, कैच इट आउट। और इसी के साथ बल्लेबाज वापस जा रहे, मुझे लग रहा है चैतन्य पाटिल कैप्टन को चलता कर दिया बड़ी मछली जाल में और टीम का टोटल स्कोर 29, लॉस ऑफ 3 विकेट। ये भारतीय संस्कृति तदनंतर चला चारही कर्णधार आजच्या दिवशी खेळणाऱ्या ज्या 4 टीम आहेत त्या कर्णधारांना विनंती असेल तुमचा एखादा प्रतिनिधी पाठवा, तुमच्यासाठी आलेलं अगदी लंच पॅकेट या ठिकाणी अगदी पॅकेट उपलब्ध आहे तर ते घेऊन जायचं आहे तुमच्या सर्व स्क्वॉड साठी। वैशाली कॅटरर्स इव्हेंट दररोज 5 तारखेपासून 12 तारखेपर्यंत खरं तर आमच्या या UPL सीझन 4 साठी वैशाली कॅटरर्स इव्हेंटच्या माध्यमाने 5 तारखेपासून 12 तारखेपर्यंत 4ही टीमच्या संपूर्ण स्क्वॉडला आणि आयोजकांसाठी हे फूड पॅकेज दिले जात आहेत आणि उद्या अंतिम दिवशी फायनलच्या दिवशी उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांना सुद्धा वैशाली कॅटरर्स इव्हेंट्स यांच्या माध्यमाने फूड पॅकेज दिले जाणार आहेत। तर निश्चितच उद्याही अशीच गर्दी असू द्या, प्रयागराज मध्ये असेल महाकुंभ मेला, या उरणच्या राघोबा आरएस कोटनाका मैदानावरती असू द्या क्रिकेटचा महाकुंभ मेला, अवघे या ग्रहाची विनंती सर्व क्रीडा रसिकांना राहील। O2 अमित म्हात्रे सर। 29 3 विकेट के नुकसान पे है 3 ओवर के बाद। इस बीच प्रार्थ नाव्या चैलेंजर भौरा टीम का स्कोर है, आखिरी 12 गेंदें 6 है, लेकिन कप्तान किसी को इस्तेमाल करेंगे, लेकिन क्या गेंदबाजी करण मरवी ने अपनी टीम के लिए किया। तारीफ करना पड़ेगी पंडित श्री गेंदबाज की जिन्होंने 4 रन देके 1 विकेट हासिल किया है। आज का ये 7वां दिन है और कल 8वां दिन है, तो बड़ा मजा आ रहा है। हमारे सभी सपोर्टर मौजूद है और हमारे सम्माननीय वैभव यशवंत कड़ू साहब और कुमार सुशांत हरीश तांडेल जी, हमारे प्रशांत माली साहब, उनके सभी साथीदार मेहनत के साथ इस उरण प्रीमियर लीग का बोलबाला पूरे महाराष्ट्र में चल रहा है। खूबसूरत आयोजन, नियोजन, कड़क नियोजन, परफेक्ट कार्यक्रम, परफेक्ट नियोजन। और दोबारा आणि निश्चितच परत एकदा जाऊया ज्या ठिकाणी
प्रेक्षकांसाठी उद्या वैशाली कॅटर्स आणि आयोजक यांच्या माध्यमानं हा अन्नदान असेल, किंबहुना फूड दिले जाईल, माध्यान्ह भोजन दिले जाईल, लंच दिले जाईल. तर त्याही खरं तर अगदी उद्या याच वेळेस 12 नंतर आपल्याला हे फूड पॅकेज वैशाली कॅटर्स अँड इव्हेंट्स प्रवीण दादा कडू आणि तदनंतर संकेत कडू यांच्या माध्यमानं आयोजकांच्या अगदी विनंतीला मान देऊन आजचा हा एक छानसा उपक्रम मला वाटतो यूपीएल मध्ये एक नाविन्यपूर्ण यावेळेस पाहायला मिळाला. यूपीएल का खरं तर नाविन्यपूर्ण आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आवर्जून सांगेन. अनेक लीग होत आहेत भावनाताई, अनेक तालुक्यांमध्ये, मग पेन तालुका असेल, खालापूर, पनवेल असेल, काही ठिकाणी, परंतु लीग म्हणजे कुठल्या तरी अगदी एका विभागाची मक्तेदारी राहिली. उरणमध्ये तसं नाही. उरण का अगदी जरी परिक्षेत्रानं कमी असेल तरी कलेनं आणि विचारानं पुढे का आहे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. उरण प्रीमियर लीगचं पहिलं पर्व हे हुतात्मा मैदान पागोटे या महालन विभागात झालं. दुसरं पर्व हे जासई विभागातील चिरलेच्या राधे मैदानावरती झालं. तिसरं पर्व हे आपल्याला उरणच्या पूर्व विभागातील माय माऊली अक्कादेवी मैदानावरती मोठी जुईमध्ये झालं. आता चौथं पर्व कुठं व्हावं आणि म्हणूनच उरणच्या पश्चिम विभागाची निवड केली. शहराच्या लगत असणाऱ्या खरं तर RS कोट नाका या मैदानावरती चौथं पर्व होतोय. सर्वांना क्रिकेटमध्ये समान संधी देणारा तालुका या महाराष्ट्रात कोणता असेल तर त्याचं उरण असं नाव घेतलं जातोय. अभिमान आहे आम्हा उरणकरांना. खरं तर हा पर्व नव्हे तर अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा खरं तर हा एक गर्व आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांना आवर्जून सांगेन की तुम्ही या ठिकाणी अगदी या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित करण्यासाठी आलात, त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आणि किंबहुना हा पर्व फक्त तुम्हाला निश्चितच 24 लाईव्ह इव्हेंटच्याच माध्यमानं पाहायला मिळेल का? किंबहुना हा प्रश्न पहिल्या दिवशी पहिल्या सामन्याला उपस्थित राहिला होता. त्याच्यावरती विचार मंथन करून आम्ही सुवर्णमध्ये साधलं होतं. आतापर्यंत तुम्ही जेवढे पर्व खेळलात मला वाटत नाही कुठल्या पर्वात ट्रॅकची किंवा कुठल्या ड्रेसची कंप्लेंट आलेली आहे कधीच. किंबहुना कुठल्या तरी एखाद्या गोष्टीचा TRP कमी करणं हा मनात एक दृष्ट हेतू असू शकेल कदाचित, किंबहुना असं म्हटलंय आम्ही. तर प्लीज सर्वांना एक महत्वाची सूचना की ट्रॅक टी-शर्ट हे कंपल्सरी तुम्ही दिलेल्या साईज प्रमाणेच आणलेले आहेत. तर तुम्ही दिलेली एकतर ट्रॅकची साईज चुकीची असेल तर ती तुम्ही अगदी ती चुकी स्वीकारून तुम्ही ट्रॅक परिधान करूनच मैदानावरती उतरणं हे बंधनकारक राहणार आहेत. आतापर्यंत 4 पर्व झाले, कुठल्याही ड्रेसची कंप्लेंट नव्हती आणि सर्व खेळाडू आपापल्या प्रॉपर किट मध्ये उतरताना दिसलेत. सुरुवात खरं तर कुणीतरी करावी आणि त्याच्या पाठीमागे आपणही काहीतरी करावं हे योग्य नाही. तर एक महत्वाची सूचना आहे की ड्रेस परिधान करूनच, अन्यथा फक्त ओनली 2 रन्स, फक्त 2 धावांची पेनल्टी आपल्याला स्वीकारावी लागेल. आयोजकांकडून ही महत्वपूर्ण सूचना असेल. चला झटपट मैदानावरती आपण जायचं आहे आणि किंबहुना आयोजकांकडून एक महत्वपूर्ण सूचना आपल्याला आलेली आहे. आयोजक एवढा मोठा शिवधनुष्य पेलण्याचं काम करतायत. आपण पाहू शकाल एकीकडे टीम आहे पार्थ नव्या चॅलेंजर्स भवरा, तर दुसरीकडे असणार राधेय भूमिका स्पोर्टच्या नावानं क्रिकेटचा प्रकाश झोतातील पहिला महारण संग्राम आपण या ठिकाणी पाहिलात, अनुभवलात. तर आमचे व्लॉगर सुद्धा युट्यूबचे या ठिकाणी आलेले आहेत आणि निश्चितच आमच्या युट्यूबच्या माध्यमानं मॅक हा एक खरं तर चॅनल आहे, मॅक व्लॉगर. तर या चॅनलवरती आपल्याला ही यूपीएलचे अनेक खरं तर क्षणचित्र पाहता येतील. आणि तिकडे चला और 3 ओवर के बाद टोटल रन बोर्ड के ऊपर 29-29 भौरा टीम का स्कोर है 29. तो थोड़ा सा स्पीड अप कीजिए, ज्यादा वक्त बर्बाद मत कीजिए. उरण प्रीमियर लीग 2025 का भव्य दिव्य आयोजन नियोजन. आणि याच दरम्यान विशाल जुतेकर यांचं शुभागमन आहे. खरं तर रायगड टीमचा मेंटॉर आणि तदनंतर एक संयमी खेळाडू. त्याचबरोबर व्यवसाय क्षेत्रामध्ये आपण कोणत्या क्षेत्रात आहोत त्याला अगदी समन्वय असणारा एखादा व्यवसाय कोणता याच्यावरती विचार करून सातत्यानं आतापर्यंत 3 पर्व झाले, परंतु 3 पर्वात कधी विशालजी जुतेकर यांना हा
वेळ देता आला नाही, परंतु आज UPL सीझन 4च्या आयोजकांच्या अगदी आग्रहाच्या विनंतीस मान देऊन विशाल जितेकर यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. 70-70 म्हणजे एक ब्रँड आहे आणि अगदी त्या ब्रँडच्या एका फ्रँचायझीचे प्रोप्रायटर आहेत आदरणीय विशालजी जितेकर. वेलकम, स्वागत आहे. आणि म्हणूनच आपण ज्या क्षेत्रात आहोत असं म्हटलं जातं व्यवसाय कुठला करावा आणि त्या व्यवसायातून कच्च्या मालाची निर्मिती कुठे असेल, व्यवसायासाठी सेंटर पॉइंट कोणता असेल याचा परिपूर्ण अभ्यास करून रायगड ठाणे मॅच जेव्हा होतोय तेव्हा रायगडला सातत्यानं एक मोलाचं मार्गदर्शन ज्याचा असतोय. आणि आज ताब्यात उरण प्रीमियर लीग पहिला पर्व, उरण प्रीमियर लीग दुसरा पर्व, उरण प्रीमियर लीग तिसरा पर्व, उरण प्रीमियर लीग चौथा पर्व. सातत्यानं आपल्याला हे ड्रेस कोड जे आहेत ते ड्रेस कोड हे सावली क्रिएशन यांच्या माध्यमाने जरी असतील तरी मधला दुवा एक फ्यूजचा काम विशाल जितेकर करतायत. खरं तर हा फ्यूज जर डिस्टर्ब झाला तर आपल्याला सावलीशी कॉन्टॅक्ट करता येणार नाही आणि म्हणून सन्माननीय अतिथी आदरणीय भावनाताई घाणेकर यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब गटाचा निशाणीचा तो अप्रूप सोहळा मी पाहिला, मलाही अनुभवायला मिळाला. रायगडच्या राज सदरेवरती 32 मड सोन्याच्या सिंहासनावर बसलेले राजा छोट्या पामराला ज्यांनी दिली ते आदरणीय भाऊसाहेब प्रशांत भाऊ पाटील आणि तदनंतर भावनाताई घाणेकर. खरं तर यांचा आदरपूर्वक सन्मान. आणि तदनंतर शहर सन्मान या ठिकाणी होताना दिसेल. आणि त्याचबरोबर ते नेतृत्व आहे काय मालक संघटनेचं उरणचं नेतृत्व म्हणजे उरण पासून गव्हाण फाटापर्यंत प्रवासी वाहतूक करणाऱ्या ज्या टॅक्सी आहेत, मिनी डोर्स आहेत, तर त्या संघटनेचं नेतृत्व ज्यांच्याकडे होतं थँक्यू मंगेशजी कांबळे. आपलं अमय और ये लोग किया गेंद को हवाई यात्रा में बिना टिकट निकल के बिना पासपोर्ट निकल के टाटा बाय बाय. और छक्के के साथ स्कोर 38-38. और अमय पाटिल जो इस बार देखा जाए टाकी गांव के सुपुत्र है और उनकी नियुक्ति भी हो चुकी है, लेकिन क्या शानदार दमदार छक्का आया, सामने ठोका. सचिन तेंदुलकर साहब, सुनील मनोहर गावस्कर साहब जी की याद दिलाई. रन बन चुके बोर्ड के ऊपर 38, लॉस ऑफ 3 विकेट. और पार्थ नाविया चैलेंजर भौरा टीम पहले बल्लेबाजी कर रहे, तमाम दर्शक टकटकी के साथ देख रहे. उड़न प्रीमियर लीग का ये शानदार जानदार इस बार देखा जाए 14 साल कड़ाकेदार इस बार देखा जाए ये आयोजन नियोजन. नेक्स्ट बॉल, ये फुल टॉस बॉल है, कैच इट और पैरेलल छक्का लॉन्ग ऑन के ऊपर से. अब इंजन गर्म हुआ है, ठोक देखिए कड़ाकेदार बल्लेबाजी. इस बार देखा जाए बल्लेबाज का गर्म हुआ है, लेकिन फिलहाल क्या बैटिंग, बैक टू बैक 2 छक्के और स्कोर 44 रन, लॉस ऑफ 3. और अमय पाटिल का काफी खूंखार मुल्क में यह बल्लेबाजी देखिए, इसे ठोकम ठोक कहते हैं. कढ़ाई में जब तेल गर्म होता है तो वड़ा छोड़ने का मजा आता है. वीरेंद्र सहवाग ने जेसन गिलेस्पी की ऐसी पिटाई की थी 2002 में, खतरनाक बल्लेबाजी. 44 लॉस ऑफ 3. खूबसूरत आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं हमारे
वैभव भाई कड़ो और सुशांत भाई टांडेल, इनकी मेहनत रंग लाई है और एक्स्ट्रा कोर्ट के ऊपर बाउंड्री की संभावना नहीं हो सकती। फील्ड रहा है रास्ते में जिन्होंने गेंद को फील्ड किया, मिलेगा इस गेंद के ऊपर सिंगल और स्कोर जाएगा 45, लॉस ऑफ 3 विकेट। सर कौन सी बोल रहा हो और 45 3 विकेट के नुकसान पे 13 पे खेल रहे हम और अच्छी बॉल बहुत ही बढ़िया बॉल ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी लेकिन संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद और इस बार स्कोर 45 3 विकेट और खत्म हो चुके 4 और पारी की आखिरी 6 गेंद शेष। थँक्यू। यावेळेस परत एकदा जाऊया अतिथी कक्षातील मान्यवरांच्या स्वागताकडे। सुशांत तांडेल, आपल्याला विनंती असेल या कार्यक्रमातील सन्माननीय शहर प्रमुख सन्माननीय विनोददादा म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल। आता शहर संपर्क प्रमुख असताना खरं तर मुंबईचे माजी खासदार अरविंद सावंत यांना घेऊन सेंट मेरीच्या मैदानावरती झालेला तो गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना झालेला छत्री वाटप असे काही कार्यक्रम एकविरा समूहाच्या माध्यमाने जरी होत असतील तरी काराकीर्द होती आदरणीय विनोददादा म्हात्रे यांची। शहर संपर्क प्रमुख आदरणीय गणेश म्हात्रे, JNPTचे एम्प्लॉई तथा उरण शहर संपर्क प्रमुख सन्माननीय गणेशजी म्हात्रे नवीन सेवा यांचाही आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतोय सुशांत तांडेल की प्लीज आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांच्या अंगावरती हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आखाड्यातील एक पैलवान बंधन धाग्याचं, काळीज वाघाचं आणि उरणचं नेतृत्व सध्या करतायत ते आदरणीय गणेशजी म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान। तदनंतर जाऊया एक विशेष सन्मान आहे या ठिकाणी होईल तर रायगड टीमचे मेंटॉर आदरणीय सन्माननीय विशाल जितेकर, मी वैभव कडू आणि तदनंतर सुशांत तांडेल दोघांनाही विनंती करतोय की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते। खरं तर मला आठवतोय 11 ते 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि रायगड जिल्ह्याचा कबड्डीचा थरार दापोलीमध्ये सुरू होता तेव्हा खरं तर एक पुरस्कार, एक सन्मान या खेळाडूला प्राप्त झाला होता आणि 11 वर्षापासून सातत्याने क्रिकेटसाठी असणारे योगदान एक महत्त्वपूर्ण राहिलं। 70 पनवेल ब्रांचचे प्रोप्रायटर तथा रायगड टेनिस क्रिकेट मधील आपल्या रायगड टीमचं मेंटॉर म्हणून नेतृत्व पाहणारे आदरणीय विशालजी जितेकर, थँक्यू। कुणाल माडवी और एक बार फिर से इस बार कवर पॉइंट के ऊपर शॉट को खेला है, एक सिंगल मिलेगा और टीम का स्कोर आगे जाएगा। स्कोर है 46, 6 ओवर की ये मैच है। सुंदर कड़ाकेदार आयोजन नियोजन हमारे बेहतरीन कमेंटेटर सदा पाटिल, उनके साथ हमारे रायगढ़ भूषण सम्मानित पंडित सर, थँक्यू। तदनंतर आशिषजी दरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत तर वैभवजी प्लीज आपल्याला विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते आशिष दरेकर यांच्या अंगावरती UPL सीझन 4 चा आदरपूर्वक सन्मान, वस्त्रालंकार काय केला जाईल आणि इथं मात्र पाहायला मिळतोय बॅटला ब्रश होऊन चेंडू सरळ गेला त्या क्षेत्ररक्षकाच्या हातात, सेल बाद होताना कॉटन बोल्ड होताना क्षेत्ररक्षक दिसतोय। जाऊया अतिथी कक्षातील मान्यवरांच्या स्वागताकडे। आशिषजी दरेकर यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय। नेक्स्ट मॅच पुढचा सामना असणार आहे, पहिला सामना जिंकलेला जो संघ आहे त्यांच्या कर्णधारांना अगदी या ठिकाणी उपस्थित आहेत, वेलकम, स्वागत आहे। आपण सेकंड टॉस विनर असा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि निश्चितच खरं तर या ठिकाणी इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमानं सातत्यानं ज्यांची लेखणी ही आपल्याला पाहायला मिळतोय, शिवसेनेचे मला वाटतोय उत्सव प्रमुख अध्यक्ष, उत्सव कमिटीचे अध्यक्ष उरण शहरातील आदरणीय आशिष गोवारी अर्थात बंधू यांचं शुभागमन या ठिकाणी आहे। प्रथमतः त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत। और गई हवा में गई, ग्राउंड के पार सामने तीर के जैसे थप्पड़ मारी 6 रन के लिए। बावन 52 कड़ाकेदार आयोजन, भोजन तो आया है
मिलेगा सबको, लेकिन देखिए ये जो बिजली की तार थी यहां से गायब हो गई। अच्छा हुआ स्वप्निल मस्कर जिन्होंने छक्के के साथ स्वागत किया कुणाल मड़वी का, और टीम का स्कोर 52, लॉस ऑफ 4 विकेट। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट क्रिकेट ठाणे रायगढ़ जिले के अंदर क्रिकेट का महासंग्राम चालू है, और पुल कर दिया गेंद को, गैप में गेंद है लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाने के लिए बढ़िया क्षेत्ररक्षण। एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर 54। अब के 53 पे जा चुका है, 4 विकेट बाहर चले गए हैं। राधे इंटरप्राइजेस चिरले टीम हमारे भाई जगदीश ठाकुर साहब और हमारे सागर भाई घर चिरले, इनकी ये गांव की टीम पूरी तरह से शानदार योगदान है। लेकिन नेक्स्ट बॉल और शॉट अच्छा है, लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर फील्डर तैनात है। एक टप्पे के साथ गेंद, खतरा खतरा, इधर इधर भाई इधर, ऐसा नहीं तुम्हें पता नहीं मेरा क्या हुआ पंडित सर को पता, मैंने नजदीक की छोड़ की तब दूरवाली की ना तो प्रॉब्लम हुआ। और ये 2 रन स्कोर हो चुका है 55, 4 विकेट के नुकसान पे 5 ओवर के बाद कहने लगे पंडित साहब को ये क्रिकेट का महासंग्राम चल रहा है, और आप आए तो बाहर आई, फिर हम टेंशन में थे क्योंकि सुबह में थोड़ा मेरा आवाज चल नहीं रहा था कल रात की वजह से, लेकिन आप आने के बाद इस बार से थोड़ी हसीनता आई। खरं तर काय सांगणार, कारण कंटिन्यू दशरथजी पाटील सर या अशा अनेक निवेदकांचं व्यस्त जीवन आहे। दशरथ पाटील सरांचा वेळ मिळणं म्हणजे 1 ते 1.5 महिना अगोदर त्यांची ही वेळ घ्यावी लागतोय। मला अनुभव आहे, खरं तर 3 पर्वांमध्ये आपण त्यांना उरणच्या आणि अस्खलित विनोद असावं, कारण आयुष्य ते किती छोटं आहे आणि त्या छोट्या आयुष्यात लोकांना हसवणं ही सुद्धा एक जमापुंजी आहे, ती दशरथ पाटील सर करताना दिसत आहेत। आणि अमित म्हात्रे यांचं म्हटलं तर अगदी रात्री बंबावीपाडा, आज डेला UPL, परत एकदा आज रात्री बंबावीपाडा, डे नाईट हे सर्व गोष्टी अगदी तोलून मोलून देत असताना आरोग्याकडे लक्ष देणं फार गरजेचंही आहे। 100%। कई बार क्या होता है, कहीं खाना, कई मैचेस ज्यादा होते तो उसी तौर के ऊपर ये थोड़ा सा होता है, लेकिन जहां हमने ऑर्डर लिए वहां कुछ चलता नहीं, क्योंकि लोग आपका इंतजार कर रहे हैं, और उस टाइम गले में कुछ खरीद होना और गले की खिचखिच खतरनाक साबित होती है। लेकिन हम माफी मांग रहे हैं दर्शकों से। और ये देखिए बोर्ड एम्पायर वहां क्लीन बॉल, डंडा अस्त व्यस्त, फर्नीचर डिस्टर्ब, बैक टू डगआउट, 56 लॉस ऑफ 5। रेटरी के लिए 3000 रुपए का इनाम है। दीपक पाटिल साहब इनके माध्यम से, राधे इंटरप्राइजेस इनके माध्यम से इस बार चिरले के मैदान के ऊपर नाइट का आयोजन, और वाह क्या मजा थी उस टाइम। हम तो नहीं थे माइक्रोफोन के ऊपर, लेकिन जब जो होते थे कहते थे कि राजा दशरथ का बांध छूट गया, साउंड मर गया, लेकिन वहां दशरथ जी की जुबान खुलती थी तो चेयर घर में फेंकी पड़ती थी। जगदीश ठाकुर साहब 2 जोड़ी मजबूत थी। 56, 5 विकेट, 20 पर 1 की यह शानदार क्लैरिटी, कड़ाकेदार आयोजन नियोजन। थोड़ा मेरे सुशांत भाई डर गए थे कि क्या होगा, लेकिन फिलहाल ईश्वर की कृपा है, आनंद सिंधे जैसे एक बार आवाज खुल गया तो बैठेगा नहीं अभी लेकिन चलेगा, लेकिन थोड़ी देर में ऐसा होता ही है। लेकिन हम माफी मांग रहे हैं हमारे आयोजक कड़ू साहब, सुजान भाई और प्रशांत माली साहब से कि थोड़ी, और इस बार स्लॉप किया गेंद को, फील्डर मौजूद है वहां, और मिस फील्ड क्रिकेट में गलती नहीं माफ करती, और इसी के साथ चौवा और डीजे कमान मैनी। प्रार्थ एंड 9वां चैलेंजर भोरा टीम का स्कोर आगे 60। आखिरी 4 बॉल शेष, करण मड़वी चैतन्य पाटिल के बीच टक्कर है, और लॉब किया, मिस टाइम शॉट है, कैच मिलना मुश्किल लगता है क्योंकि दिख नहीं रही गेंद। 2 रन इकट्ठा किया, तीसरा हो सकता है क्या, और भगमग चल रहा है, और इसी के साथ तीसरा रन पूरा, ट्रेलिंग बिटवीन द विकेट। क्या रन चुराया मोहम्मद कैफ और युवराज सिंह की याद दिलाई इस 3 रनों के बदौलत, और 3 के साथ स्कोर आगे 63 लॉस ऑफ 5 विकेट, और बची हुई 3 गेंदें शेष।
खुद कप्तान करण मडवी गेंदबाजी के बागडोर संभाल रहे। खूबसूरत कड़ाकेदार आयोजन नियोजन कोट नागा के मैदान के ऊपर उड़न प्रीमियर लीग का चलवा चौथा साल 24 कैरेट का आयोजन नियोजन है और अपील की थी लेकिन अंपायर ने खारिज कर दिया, ठुकरा दिया इस अपील को। लेकिन अभी तक किशोर की 2 गेंदें शेष है। सुंदर आयोजन नियोजन। और मेरा जब सुबह में थोड़ा सा आवाज बैठा था थोड़े डर गए और हमारे गुरुदेव का कहना है पंडित सर कि शुरुआत अगर तुम्हारी डल हो गई तो तुम फेल हो गए, पीछे तुम आगे क्या करने वाले किसी को कुछ पता नहीं है। लेकिन पंडित सर भी एक फोन के ऊपर या तुरंत पहुंच चुके, कल हम डिपार्टमेंट आपकी संभालेंगे, उसमें कोई दिक्कत नहीं। और गई देखो ना, देखो मेरे लल्लू उधर से आई चमक छल्लू और ऐसा मारा छक्का कि गेंदबाज हो गए हक्का बक्का ठोक दिए। लगा जाए हमारे अग्री कनाडी कोहली बंदो इसके ऊपर नाच सकते, हमारे पास वो काबिलियत है। 69 और गई पेट्रोल पंप पे गई कहने के लिए बोलो पेट्रोल का भाव कम करो क्योंकि तंगी आई है। अंतिम बॉल के ऊपर रपाटा चरण के लिए और स्कोर आगे गए हैं। स्वप्निल मयूर घरत 7 पे नॉट आउट और अमय पाटिल की खूंखार बल्लेबाजी 3 छक्के 28 पे उन्होंने नॉट आउट पारी के लिए 4 छक्के डबल 2 सिंगल। मयूर घरत 7 पे नॉट आउट। टोटल रन इस बार देखा जाए पार्थ नाव्या पूरा टीम का टोटल स्कोर पहुंचा है 75 और जीतने के लिए आने वाले 36 बॉल में 76 यानी कि 76 रनों की जरूरत है। अनिश्चितताओं से भरा हुआ खेल क्रिकेट है और क्रिकेट ये जेंटलमैन्स गेम है। क्रिकेट में बेहद रोमांचक खेल है। जब तक आखिरी बॉल फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती। लेकिन ये फिलहाल मैच किस रंग स्थिति में आएगी, मैच कौन जीतेगा कौन हारेगा इसका भविष्य हम तो जानते नहीं है। पार्थ नव्या चैलेंजर्स भोरा टीम ने रन इकट्ठा किया है और करण मडवी राधे इंटरप्राइजेज चिरले टीम को रन इकट्ठा करना है। मैच का सीधा विवरण हम लेके चलते हमारे सुमधुर महाराष्ट्र के एक बेहतरीन कमेंटेटर और हमारे बेहतरीन एंकर पंडित सर, ये दोनों मौजूद है। उनके बीच में आज मैं हूं, न जाने मेरा सैंडविच ना बन जाए लेकिन फिलहाल हो जाएगा मजा। लेकिन हम तो हमारे दोनों इस दिग्गजों का मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूं कि आपने मुझे संभाला। बाकी काम मैं आगे करेगा, उसमें कोई दिक्कत नहीं है। लेकिन पीछा करना है राधे इंटरप्राइजेज चिरले टीम को 76 रन 36 बॉल में। आगे की कहानी दशरथ पटेल साहब की जुबानी सुनिए, उनकी वाणी आएगी मजा। मैं आता हूं अगले मैच के लिए, रखे ख्याल, धन्यवाद। हॅलो, धन्यवाद विशालजी जितेकर. अरे वा, नमस्कार. आपण आलात, उपकृत केलं. नाही नाही, ऐका ऐका, ते ऑनलाईन पण तुम्ही बघू शकता, दिवसा रात्री कधी पण बघा. आम्ही एनी टाइम 24. येस येस, ओके, थँक्यू विशाल जितेकर. या कार्यक्रमातून विशालजी जितेकर प्रस्थान करतायत. क्रिकेटमधील एक प्रचंड मोठं नाव आणि त्याचबरोबर त्यांना अगदी शुभेच्छा दिल्या गेल्या. त्यांच्या पुढच्या सामन्यासाठी समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव, एक लेजंड, एक ज्येष्ठ. खरं तर करावे तसं पाहिलं तर तुमचं नवी मुंबई हे शहर उच्चभ्रू, उच्च शिक्षित आणि त्याचबरोबर चकचकीत, सुंदर आणि स्वच्छ शहर निश्चय केला नंबर पहिला या उक्तीप्रमाणे. आणि त्या नवी मुंबईच्या शिरपेचातील समालोचन क्षेत्रातील एक अव्वल दर्जाचा समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं, हे समालोचन थोडंसं अगदी बोचरं असतोय, टोचणारं असतोय, रुतणारं असतोय. ते शल्य थोडंसं सहन करावं, कारण आयुष्यात मिस्किल विनोद आपसुकच अगदी आपल्या कानापर्यंत पोहोचलं की चेहऱ्यावरती एक नवीन छटा उमटल्या जात आहेत. आणि तेच करण्यासाठी आम्ही अंतिम दिवसाच्या अगदी अगोदर पूर्वदिनी आमंत्रित केलं नवी मुंबईमधील समालोचन क्षेत्रातील अभिजात मराठी भाषेवरती ज्यांची वचक आहे, पकड आहे. आम्ही ज्यांचा उल्लेख करताना वारंवार म्हणत असतोय की दशरथ पाटील म्हणजे मराठी समानार्थी शब्दांची डिक्शनरी आहे, शब्दकोश आहे.
तर त्या दशरथ पाटील सरांकडे जाऊया. फलंदाज जाऊ द्या फलंदाजीसाठी मैदानाकडे. धन्यवाद. रायगड गौरव नुकताच अतिशय चांगलं अभिजात जे कलाकार आमचे उत्तम सूत्रसंचालनकार आमचे नेतेजी पंडित सर रायगड गौरव, तुम्ही सर्व गोष्टी सांगितल्या की सर्व गोष्टी चांगल्या आहेत, पण एकामध्ये मात्र नवी मुंबई नक्कीच मार्क आहे. ते क्रिकेटच्या स्पर्धेला एवढं ग्लॅमर नाही. ते ग्लॅमर कोणावर देव फक्त रायगड जिल्ह्यामध्ये कलाकार असतील कोणी असतो, ही रायगडची ओळख, रायगडची खासियत. कारण मला अभिमान आहे रायगडचा. मी जिथे जिथे जातो कुठलेही जाऊ दे महाराष्ट्रात की रायगडमध्ये रायगडने मला जे व्यासपीठ दिलं, रायगडमध्ये मुलं आम्ही घडलो. चला बॉल दिला प्लीज. समालोचन त्यांनी वक्तव्य केलं, अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण कधीही व्हायला घालू नका. मी म्हणतो अन्नाचा कण जाऊ द्या, दारूचा थेंब बोला. साला बियर संपली तरी घोपडी करतं ग्लासवर. लोक ताटऱ्याच्या ताटं नाल्यात फेकते, पण कोणी दारूची बाटली ओतली का बघ नाल्यामध्ये. चला पहिली जोडी मैदानामध्ये येणार. पहिल्या जोडीचं आगमन जिंकण्यासाठी 76 धावांची गरज. अति जटिल आव्हान, मुश्किल आव्हान, शेवटी क्रिकेट आहे. माझ्या समवेत नेतेजी पंडित असतील, अमित म्हात्रे असतील. अतिशय नामवंत स्पर्धा क्रिकेटचा हा प्रयागराज जो महाकुंभ, पण इथंच क्रिकेटचा महाकुंभ जो भरलाय तो कोट नाका उरण. आणि त्याचबरोबर आपण पाहू शकाल फक्त एक क्षणचित्र 24 लाईव्ह इव्हेंटच्याच माध्यमानं नाही, तर अशा अनेक युट्यूबचे व्लॉगर आज या स्पर्धेला सदिच्छेनं भेट देत आहेत. आणि त्यापैकी एक मॅक ठाकूर व्लॉगर युट्यूबच्या माध्यमानं उरण प्रीमियर लीगचे एक मुख्य आयोजक म्हणून या स्पर्धेची काही क्षणचित्र तुम्हाला त्या व्लॉग मध्ये पाहायला मिळतील. आणि निश्चितच त्याही चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमच्या मॅक ठाकूर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे उरणचं अगदी आपलं हक्काचं चॅनल आहे. नक्कीच. नितेश पंडितजी एक नामांकित कंपनीचा नामांकित टीमचा एक टॉस करायला आला बघा कॅप्टन. वास्तविक आता बॉल चॉईस म्हणजे करतात हाताने करत असतो, पण त्यांनी 2 बॉल 2 काखेमध्ये टाकले होते. सांगा आता काय बोलणार. आता टीमचं मी नाव सांगितलं असतं पण ते लगेच व्हायरल होईल, लगेच आम्हाला तिकडनं कॉल येईल, दशरथ तुम्ही असे कसे बोलले. राधा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर म्हणजे तुम्ही स्पर्धा खरं तर त्या स्पर्धेच्या समालोचन कक्षात आम्ही ऐकलंय तुम्हाला काही वर्षांपूर्वी. ते दीपक शेठ पाटील यांच्याकडून एक सुवर्ण संधी आहे, गोल्डन चान्स या दोन्ही फलंदाजांसाठी. जर कुणी 50 अर्धशतकी खेळी गेली तर त्या खेळीसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी, आपल्या 3,000ची धनराशी. गौतमी पाटील देखील झक मारेल तुमच्या समोर. ते येत एवढ्या. आता इंदुरीकर महाराज म्हणतात गौतमी पाटील 3 गाड्यांचे 1.5 लाख घेते, आम्ही मागले म्हणतो आयोगाची बम मारे, पण सामानाचा मनी फरक आहे ना. मनी इज डिपेंड ऑन मटेरियल. जसं सामान तसा पैसा, बरोबर की नाही. आणि मला आठवतोय कामोठेच्या केजीएन प्रीमियर लीगचा 3रा पर्व, तेव्हा दशरथ पाटील यांनी अगदी ट्रॉफी म्हणजे समोर असणारा जो ट्रॉफी सेक्शन असतोय तिकडे भंगारवाली काही मुलं आली होती आणि अगदी एक लेडी, आणि त्यांच्यावरती एक मिश्किल विनोद खळखळून हसून गेला होता. जाऊया, ग्रीन सिग्नल आहे. येस नक्कीच. षटक क्रमांक पहिला प्रगतीवदार बॉलिंग मार्क तयार. संघाचा मीडियम पेसर. पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रत्ती, पहिला खुराक तयार. पहिला चेंडू खेळेल सलामीचा फलंदाज जीवित म्हात्रे. मुलेकरचा हा एक जबरदस्त ऑलराऊंडर. धावांचं मशीन, यंत्र, रसायन, मिसाईल, धावांचा आगडोम जशी ख्याती, कीर्ती, महिमा घ्या तोच बॉलिंग मार्क तयार. आणि गोलंदाजी बॉलिंग मार्कर चैतन्य पाटील असे हे बिग बॅटल. राईट नाम हो दे. पहिल्या चेंडू आक्रमण हुक केला, शॉर्टपिच चेंडू अकुट डब्याचा. आणि हा पहिला दमदार 6, जबरदस्त टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक. पहिल्या चेंडू आक्रमण दे माय धरणी ठाय. वातावरणात क्रिकेटचा चाललेला मत, ज्वर, नशा, कैफ, धुंदी, झिंग, अंमल. अतिशय जबरदस्त वातावरण. मग अशी पंडित सरांनी उल्लेख केला. राईट आर्म रामदेव केरियस. पहिल्यांदा आक्रमण, नंतर जबरदस्त अपरकट, चेंडू डिपिश फरार. पहिल्यांदा षटकार, नंतर चौकार अशी बेछूट फलंदाजी.
तोडफोड फलंदाजी, धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत होईल. बिनबाद अशी दमदार सलामी. इंग्रजीमध्ये म्हण आहे वेल बिगन इज हाफ डन. धन्यवाद. हे महबूब आलमचे दीपक पाटील, त्याने आता नाईट सोडल्या तर बैलांच्या मागे आहेत, म्हणजे बैलगाड्या शर्यत, बैलांच्या मागे बैलगाड्या शर्यत. चेंडू गेला बॅकवर्ड पॉईंट पुश केला, टॅप केला, 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 11 वर बिनबाद 11. 76 धावांचा मार्क काढायचा आहे, तगादा लावायचा आहे. 76 धावांची गरज. टार्गेट नक्कीच कठीण आहे, शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. अतिशय भन्नाट वातावरणात या स्पर्धा उरम प्रीमियर लीग 2025 दमदार स्पर्धा. चैतन्य पाटील खेळेल फलंदाज, सचिन म्हात्रे. काय जबरदस्त सामना आहे, व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये एक बिग फाईट, बिग बॅटल. कडवी झुंज, कडवा प्रतिकार. राईट आर्म होतं विकेट तयार. आणि हा येस आउटसाइड द पुण्याचा चांगलं कमबॅक, जबरदस्त पुनरागमन, थोडासा फ्लाईट आणि 1 बाउन्स, अनपेक्षित उचली, डॉट डिलिव्हरी. धावसंख्या स्थगित, स्तंभित, कुंठित, स्तंभित, शांत, स्थिर, स्तब्ध, अविचल. धावसंख्या रोडवली, धावांना खेळ आला, अडथळा, अटकाव, मज्जाव. धावसंख्या बिनबाद 11 दमदार सलामी. 76 धावांच्या जिंकण्यासाठी बॉलिंग मार्क तयार पुन्हा एकदा. आणि हा हलक्या हातानं आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील प्लीज. असं वाटलं होतं की बॅटची टॉपेज, परंतु चांगला निर्णय. याला म्हणतात क्वालिटीचे पंच. माऊली आता एक बघा, एक स्पर्धा होती, फक्त एक अंपायर आणला तर बस. आता काय करणार, झाटं करणार अंपायरिंग सांगा मला. तर एक अंपायर काय तिथं ताणणार, दुसरे होते सगळे धरून बांधून मुसलमान. नाही म्हणजे आयते बोलतो आम्ही. बॉलिंग मार्क तयार. आणि हा यस हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा आक्रमण, जबरदस्त टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक, आणखी एक तडाखा, वज्राघात, दमदार बॅटिंग. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. पहिला धक्का, पहिल्या विकेटचं पतन. प्रपात पहिली गळती, गच्छंती पहिली विकेट. नेस्तनाबूत नामशेष, नामहराम. धन्या बाई वाड्यावर करत होता, बाई वाडा सोड आणि इकडे उरणला करता. बरंच पेट्रोल पंप आहे, पेट्रोल म्हणजे पाठकडा, बरं की नाही. पहिला हा नवीन फलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट. संघाची धावसंख्या पहिली विकेट, 1 बाद 11 सद्यस्थिती. अतिशय जबरदस्त वातावरण. क्रिकेटचा चाललेला मत जुबैर नशा कैफ. बॉलिंग मार्क तयार. संदीप पाटील यांना काय समजत नाही मला, नाही त्यांची का चुळबुल चालली. कासावीस तुम्ही काय झालात. चला षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. अतिशय दुसरं, पहिल्या षटकात धावाले 11, 1 बाद 11. बॉलिंग अनालिसिस, पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण. पहिलं षटक संपुष्टात. नवीन गोलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. गोलंदाजच्या भोवळ्यावर, रॅम्पवर, उंबरट्यावर. अतिशय जबरदस्त बिग बॅटल. यस, हे कोणाची दिंडी आहे. अच्छा अच्छा, पिसाई मरोई बोरकार ना रे. अच्छा अच्छा, ओके. चला बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज आबाई जीवित म्हात्रे. हो येस, लॉफ्ट इट. पुन्हा एकदा तोलून मापून मारला, बुलंद फटका, आसमानी टोळा, सुलतानी टोला, टांगा पलटी, घोडा फरार. पंडित सर, तुमच्या समोर एक विषय छेडतो. तुम्ही दिबा पाटलांचा फोटो लावते, बरोबर, मान्य आहे तुम्हाला, पण तुम्ही प्रकल्प असताना पण जास्त चान्स द्यायला पाहिजे ना. तुम्ही समजा आता बाहेरचे समोर तुम्ही आणा, पण आपले कधी सुद्धा ना लोक आगरी कराडी कोळी कधी सुद्धा ना तुम्ही. आता आम्ही आमचं काय, आमचं उतारव आहे हो. आम्ही असं 2-3 वर्ष करणार, किती करणार, पण तो नवीन नवीन टॅलेंट काय ते घडवायला पाहिजे की नाही. अमित म्हात्रे, मी बऱ्याच ठिकाणी जातो, शक्यतो जास्ती आता तुम्ही प्राधान्य जे प्रकल्प असतात आता प्लीज ते पण शिकले पाहिजे ना. आता पंडित सरांना कोणी घडवलं नाही, ते स्वयंभू आहेत.
ओ येस अप्रतिम क्रॅकिंग स्ट्रोक जबरदस्त कव्हर ड्राईव्ह बॅकवर्डला गेला पंच केलाय डिपिश कव्हर ब्लॉइंग चेंडू फरार झाला डीप एक्स्ट्रा कव्हर 4 धावांसाठी संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान टोटल स्कोर्स 21 21 for the loss of 1 wicket. Right arm of the wicket तयार सगळ्या जीवित हो येस पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह जबरदस्त टायमिंग जीवित मात्रे आज मात्र पुऱ्या फ्लो मध्ये आलाय अतिशय क्लास बॅटिंग अनुभवाचा पुरेपूर फायदा उचललाय येणाऱ्या म्हणजे काही चेंडूची वाट लावायची काही चेंडूची वाट बघायची ह्या तंत्राचा अवलंब केला बोला तर षटक संपल्यानंतर मी जाणार इकडं नितेश पंडित सरांकडे ओ येस आउटसाइड द स्टंप स्वैर मारा दिशाहीन मारा 1 धावेचा इशारा 1 धावेचा चाकणा 1 धावेचा मलिदा 1 धाव मिळेल अवांतर धाव संख्येत वर संघाची धाव संख्या 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट 1/22 अमित मात्रे ज्यावेळी आम्ही यांच्या टुर्नामेंटला गेलो होतो मैत्री चषक फार धमाल केली प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आणि हा फुलटा चेंडू आउटसाइड अगेन दॅट शुड बी बघा नितेश पंडित सर जर तुम्हाला मार पडला ना बघा गोलंदाज कसा सही बरं होतो टोटली नियंत्रण हे सागर पाटील पोपटवाले एकदा आमच्याशी पंगा घेतला होता जरा वाचू दे ना ओ हुक केलाय शॉर्ट पिच चेंडू त्यावर केलाय आक्रमण दमदार फटका चेंडू जाईल डीप फायनलला 6 धावांसाठी 4 की 6 4 धावांसाठी दमदार स्ट्रोक नेत्रदीप फटका जीवित मात्रेची बॅटिंग मात्र तळपायला लागली जबरदस्त बॅटिंग यथेच्छ मनसोक्त मनमरात फटकेबाजी निरंतर अफलातून बॅटिंग ट्रेमेंडस बॅटिंग जबरदस्त योगदान प्रदर्शन एक्झिबिशन जबरदस्त प्रात्यक्षिक जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग फ्रॉम जीवित मात्रे मुळेकरचा हा अतिशय भरवशाचा विश्वसनीय बॅटिंग बॉलिंग मार्क तयार राईट आर्म डाऊन द विकेट आणि हा पुन्हा एकदा चांगला चेंडू पण बेट झाले चेंडूकडे शॉर्ट फाईन लेगला डॉट डिलिव्हरी संघाचा टोटल स्कोर झालाय 27 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट चांगली सुस्थितीमध्ये संघ आहे 76 धावांची गरज असाच अटॅक करावा लागेल आणि फक्त इनमेन 25 धावा टोटल लुटल्या काय जबरदस्त बॅटिंग आणि हा पुन्हा एकदा हो क्लास कव्हर ड्राईव्ह चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा चांगलं वास्तविक तुम्ही जर जोरात एक धाव घेतली असते नक्कीच दुसरी झाली असती कारण म्हणजे जीवित मात्र थकला जीवित मात्रला त्याला माहिती आहे माझ्याकडे संपूर्ण जबाबदारी आहे आणि निश्चितच महत्वाच्या सूचना आहेत प्लीज आपल्या स्कूटर आपल्या बाईक गेटच्या आतमध्ये घेऊन येऊ नका आयोजकांना कोऑपरेट करा जसा 7 दिवस केलाय किंबहुना उद्यापर्यंत हा सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे तर प्लीज बाईक वगैरे कुणी थोड्याच वेळात या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे एक आदर्शवत विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे यांचं शुभागमन या ठिकाणी होईल आणि अगदी ज्यांच्याकडून नकद राशी 35,000 रुपये या उरण प्रीमियर लीग सीझन 4 साठी दिलेले आहेत तर त्यांचंही आम्ही निश्चितच जंगी स्वागत या मंचावरती करू तर जाऊया परत एकदा कॉम्बॉक्स कडे आवाज ऐकायला मिळतोय ज्या आवाजाचं आगळी वेगळी शैली आपल्याला अनुभवायला मिळतोय UPL सीझन 4 मध्ये दशरथ पाटील सर मॅन फॉर्म करावे धन्यवाद नितेश पंडित सर एक जबरदस्त मोठी दिवसा अवलिया बॉलिंग मार्क तयार षटक क्रमांक 3 प्रगती होता 12 चेंडू 28 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये 14 धावामध्ये एकमेशन समीकरण अस्किंग रन रेट नवीन गोलंदाज न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स बॉलिंग मार्क तयार 3रं षटक पहिला चेंडू फिरकी गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट संयम मात्रे पुन्हा एकदा चांगला दमदार क्रॅकिंग स्ट्रोक चेंडू जाईल डिपिश कमलला 4 धावांसाठी नेत्र दीपक फटका शॉर्ट पिच चेंडू अकोट डब्याचा बॅकफुटला गेला जीवित मात्रे त्याच्यातलं 30 जे योगदान जीवित मात्रे
आणि ह्या चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडू गेला शॉर्ट पॉइंटला आणि पुन्हा खराब फेक. 1+1 एक धाव मिळेल संघाची धाव संख्या. तदनंतर अनिल शेठ पाटील कोटनाका, अनिल शेठ खालुचंद्र पाटील. तर अनिल शेठ प्लीज आपल्याला विनंती असेल आयोजकांकडून की आपली जागा आमच्या हृदयात, मनात आणि अतिथी कक्षात आहे. मैदानाकडे घेऊन जाताना दिसतील. आवाज आहे दशरथ पाटील सरांचा. धन्यवाद निलेश पंडित सर. बॉलिंग मार्क तयार. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 1/33, 33 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. हो यस, पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. चेंडू गेलाय, चकवून गेला, गुंगारा दिला, होल दिली, हुलकामणी दिली आणि चेंडू झाला फरार. आउट ऑफ 4 धावा मिळतील. संघाची धाव संख्या वृद्धिंगत होईल 37. फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगलं टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक्स, खेळण्याची हतोटी, तंत्र अतिशय वाखाण्याजोगं स्तुत्य रममान. 37. फलंदाज नॉन स्ट्रायकर सचिन म्हात्रे. करण मडवी, ओ जोरदार अपेल आणि फलंदाज या ठिकाणी मिडवी केला, चेंडू जाईल. एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला 38 आणि पंचांचा लेगबाईचा इशारा. अवांतर धाव संख्येवर धाव संख्या 38 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 38 म्हणजे अजून राहिले 38 धावा, म्हणजे अर्धा टप्पा पार केला आहे. नक्कीच सामना रंगतदार होईल. शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, जावा ही श्रींची इच्छा. म्हणजे सामना अजून मजेदार होईल. प्रशांत माळी आज आमचे अन्नदाते आहेत. यस, पाण्याचे थम्सअप घेऊन जाणे. अरे घ्या, फुकटच्या आहेत. गाववाल्यांची पूजा ना भाडोत्र्यांची मजा. पहिली पंगत त्यांची बसणार, पाहुणं उपाशी मिळत चालतील. असं आहे का? अरे बाबा कमाल आहे. मला ओ यस, टॅप केलाय, जबरदस्त लेफ्ट कट केलाय चेंडूला. चेंडू जाईल डिपिश गलीला आणि मिळते 4 धावा. काय तंत्र शुद्ध भटका, का टेक्निक बघा, क्लासिकल स्ट्रोक्स, मॅग्निफिशंट ड्राइव्ह थ्रू द डिपिश गली. 4 रन्स. टोटल स्कोर इज 42. 42 राहिल्या फक्त मेन 34 धावांची गरज. जीवित मात्र जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रतिस्पर्धी संघ संपला बोलून चालणार नाही. शेवटी क्रिकेट हरजित होत असते. कधी कधी 2 धावा देखील होत नाही. 6 चेंडूमध्ये असा इतिहास आहे, परंपरा आहे. शेवटच्या चेंडू 9 धावा झाल्याचा इतिहास आहे. कामोट्याच्या मैदानावर 6 मध्ये 38 झाल्याचा इतिहास आहे. आणि हा पुन्हा त्या चेंडू पुश केलाय मिडॉनला. गॅदर केलेला 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 43 धावांना आकार. चालना धाव संख्या वृद्धिंगत होईल 43 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि षटक क्रमांक 3 संपुष्टात. 18 चेंडू 43 धावा. चांगली धाव संख्या, कमाल धाव संख्या. धावांचा डोलारा, धावांची मसनवट, धावांची गंगाजली, धावांची गटार गंगा. 43 फॉर 1. अतिशय सुस्थितीमध्ये संघ. जिल्हा महाराष्ट्राचे शहर रायगड जिल्हा नुसता हे नाही, सगळं आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक सर्व गोष्टीमध्ये अग्रेसर असलेला हा जिल्हा. आणि कलाकारांचं खास करून एक जबरदस्त योगदान देणारे म्हणजे प्लॅटफॉर्म असते. कुठल्याही कलाकाराची कदर करणारे, कदरदान करणारे कुठला असतं रायगड जिल्हा. मी कुठेही आवर्जून नितेश पंडित सर सांगतो की रायगड जिल्ह्याची खासियत आहे. खरं तर प्रत्येक गोष्ट महत्वपूर्ण या ठिकाणी दशरथ पाटील सर सांगतायत. पुढच्याला ठेच, मागचा शहाणा. खरं तर विकास होऊ लागला आणि मुंबईला पर्याय तुमची नवी मुंबई आली. आता नवी मुंबईमध्ये ज्या गोष्टी होत आहेत त्या पुढे भविष्यात रायगडमध्ये होऊ नये याच्यासाठी असणारं तुमचं प्रबोधन आम्ही सातत्यानं ऐकलंय. आणि किंबहुना तुम्ही पहिल्याच सत्रामध्ये अगदी तो विषय छेडलात की आम्ही अगदी रोखठोक बोलल्यानंतर कुणाचे कॉल येत आहेत आणि मग अगदी, परंतु आवर्जून उल्लेख केला जाईल प्रबोधन करताना रोखठोक बोलणं, जे पोटात आहे ते ओठावरती आणणं
आणि याच्याबद्दल सातत्यानं अनेकांच्या तक्रारी आहेत. मग त्यात इंदुरीकर सुटले नाहीत, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सुटले नाहीत, तर तुमच्यासारखे सुद्धा खरं तर दशरथ पाटील ज्या वेळेला अगदी बोलत असतात तेव्हा किंबहुना कुणाला थोडंसं रुतलं जातोय, त्या वेळेला अगदी त्यांना कॉल येत असतील, परंतु तो विषय एक पार्ट ऑफ जोक म्हणून समजून सोडून द्यावा. येस धन्यवाद. येस आउटसाइड द स्टंप्स वैर मारा दिशाहीन मारा. एक धावेचा इशारा, एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झालाय 44 राहिल्या. 32 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, दर्जेदार स्पर्धा, क्रिकेट प्रतियोगिता, क्रिकेटचा कुंभमेळा, उरण प्रीमियर लीग 2025 हे देखणं आयोजन. आणि हा पुन्हा एकदा सैरभैर झालाय आउटसाइड द स्टंप. दिशाहीन चेंडू, पुन्हा एकदा एक धाव मिळेल. एक धावेचा इशारा, संकेत, निर्देश, एक धाव मिळेल. कंट्रोल स्टोर थर्ड अंपायर रिव्ह्यू 40. दाबादार अजूनही संदिग्ध अवस्था आहे. राजेंद्र घरत थर्ड अंपायर, तिसरे पंच किंवा प्रशांत माली टीव्ही अंपायर. जाऊया टीव्ही रूम मध्ये. ज्या ठिकाणी पाहायला मिळेल हा अतिरिक्त आहे का, खरं तर हा स्वैर आहे का, खराब आहे का चेंडू, याच्यावरती विचार मंथन होईल, निर्णय येईल. तोपर्यंत प्रतीक्षा असणार आहे. येस. ह्याला धन्यवाद. धन्यवाद देतो तुम्हाला वीज पुरवठा पुरवत केल्याबद्दल. या रिव्ह्यू तुमचा संपला, फिनिश झालाय. तुम्हाला कुठल्या प्रकारचा नंतर मिळणार नाही याची नोंद घ्यायची. प्लीज राईट आर्म महोदय विकेट तयार. हो येस, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. अप्रतिम मारा, भेदक मारा, जलील जलाल, विषारी मारा, विखारी मारा, सुपर बॉलिंग. दॅट्स अ ग्रेट डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी. चेंडू सरळ निघून गेलाय. गॅदर केली यष्टीरक्षक. अतिशय चांगली मॅच. 46 जिंकण्यासाठी तब्बल 29 धावांची गरज. 30 धावांची गरज. आणि हा चेंडू नेऊन ठेवलाय. जबरदस्त टायमिंग. मिड विकेटला क्लिअर करायचा होता आणि फलंदाज आउट ऑफ पार्क. दमदार 6. द्यास ह्यूज स्ट्रोक. माइटी हिट इट. टोटल धावा झाल्या 52. राहिल्या फक्त इनमिन. 24 धावा. बॉल बाकी आहेत फक्त इनमिन. तिसरे बॉल आहे ना रे. 14 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. एक रंगतदार सामना, अटीतटीचा नाट्यमय उत्कंठ आवर्धक हाय व्होल्टेज मुकाबला. राईट आर्म राहून दे विकेट. आणि हा येस अकोट टाप्याचा तसाच मार्ग. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, थोडासा वेगावर नियंत्रण. गती आणि मती, मती म्हणजे बुद्धी, याचा पुरेपूर वापर केला. आणि असे डॉट बॉल. 13 मध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. काय मॅच झाली, जबरदस्त बॅटल. दोन बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये रोमांचक जबरदस्त कलगीतुरा, यादवी, रणधुंदुभी, रणधुमाली, रणकंदन. बिग फाइट. दोन बलाढ्य अव्वल संघ, एक तुल्यबल सामना, जबरदस्त दणप. बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म राहून द विकेट. आणि हा पुन्हा पुश केला, टॅप केलाय चेंडू. चोरकस मारायचा, स्वीप केलाय. चेंडू झाला मिड विकेटला. 2 धावेचं बेनिफिट. 2 धावांनी संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 54. राहिल्या 22 धावा. बॉल राहिले बाकी 13. 12-22 असे हे समीकरण. म्हणजे प्रति षटकामाग 11 धावांचे इक्वेशन असेल, समीकरण असेल. 12 balls to go, needed 22 runs. काय जबरदस्त मॅच. जीवित मात्रेची फलंदाजी जर आवडली असेल. इज बॅटिंग ऑन आफ्टर 14 डिलिव्हरीज इन मेड. 37 जबरदस्त नॉकआउट, जबरदस्त योगदान, भन्नाट फलंदाजी, सर्जिकल स्ट्राईक. जीवित मात्रे म्हणजे उरणचा हा दुसरा कोरोना व्हायरस.
आता कोरोना नवीन आले आहे बघा. रितेश पंडित सर सगळे रोग साले चायनाचे येतात. तर दीपक पाटील यांच्यातर्फे कोणाला 50 साठी 3000 जीवित मात्र तुम्हाला चान्स आहे मात्र जीवित. तर 13 धावा कुठल्यात तर दीपक पाटील महबूब बैलाचे मालक जे नाईटचे एकेकालचे डॉन यस जगदीश ठाकूर यांच्याकडे यांच्या दावणीला 4 आमच्या दावणीला 4 असं टोटल 8चा पॅकेज होता. आता मी अजून संदेश सांगितला असता. बॉलिंग मार्कर अमेय पाटील 12 मध्ये 22 12 बॉल्स टू गो 22 रन्स. चलो थोडं स्पीडअप करा प्लीज. अच्छा आणि पेट्रोल पंपांना हा विद्युत पुरवठा पूर्णपणे फ्री आणि अशा या युगात यस सर्व आणि मैदान देखील आम्हाला आरएस कोर्ट नागाने मैदान आम्हाला उपलब्ध करतो. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तोही मुक्त चांगले काय रायगड जिल्हा आहे. हो यस स्टेअर केला चेंडूला काय टायमिंग बघा. जीवित मात्र याची ही टेक्निक लागली तर आक्रमण नंतर मात्र बचाव तंत्रशुद्ध बॅटिंग. येस ठाणा रायगड वर्षे ज्यावेळी मॅचेस असतात आणि जीवित मात्र हा महाराष्ट्रामध्ये खरा म्हणजे ISPL मध्ये जायला हवा होता. यस जीवित मात्र जर पहिल्यांदा जर ग्लॅमर असताना जर जेव्हा आकाश तारेक आणि जीवित मात्रे बऱ्याच बाईक केल्या असत्या. पण सध्या कसं ग्लॅमर भरपूर आलाय सध्या क्रिकेटला. पहिलं युट्यूब नव्हती. आकाश तारेकर आणि जीवित मात्रे ज्यावेळी फॉर्म मध्ये असताना हो स्लॉक स्विफ्ट जप्त टायमिंग आडव्या पट्ट्यात 4 धावांसाठी नेट. पहिल्या धावा 18 धावांची गरज 17 धावांची गरज. धाव संख्या 59 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आणि बॉल बाकी आहेत 8 10 बॉल 10 चेंडू 17 म्हणजे 1.70 द स्किंग रन रेट इच अँड एव्हरी बॉल एव्हरी डिलिव्हरी. बॉलिंग मार्क पर तयार. हो यस ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न चेंडू असेल हवे पण जाईल नो मॅन्स लँड मध्ये निर्जन स्थळी दरम्यान 2 धावेचा बेनिफिट. टॉन संघाची धाव संख्या 61 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगलं क्रिकेट चांगलं मैदान जीवित मात्र सारखा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू धावांचं मशीन यंत्र रसायन मिसाईल धावांचा तोफखाना. दीपक पाटील यांची एक जबरदस्त ऑफर आहे. जर तुम्ही 50 मारल्या तर मिळते 3000 रुपयाचा कॅश प्राइज. जीवित मात्र यांना पूर्ण चान्स बनणार. स्ट्राईक मात्र मिळाला पाहिजे. फक्त 15 धावांची गरज आहे ना. आणि हा पुन्हा दाखवण्याचा खेळाचा प्रयत्न चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी डॉट बॉल. डीप मिड विकेट एक लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट गली लॉंग लेग आणि डीप बॅक पसवले मध्ये प्लेअर बाय. अतिशय चांगलं जबरदस्त मोर्चे मानणी. आणि हा चेंडू हवेमध्ये आहे काही फटका मारायची गरज नव्हती. आणि फलंदाज दुसऱ्या विकेटचा बदन दुसरा गडी गारत दुसरा ब्रेक थ्रू दुसरी विकेट तंबूच्या दिशेने मार्गस्थ दुसरी विकेट निष्कासित बहिष्कृत दुसऱ्या विकेटचं बहिर्गमन मार्गक्रमण. फलंदाज नवीन फलंदाज प्रदीप प्रत्येक गावंड काय झेल घेणारा प्रथमेश जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आणि बॉल बाकी आहेत 7 मध्ये 15. लास्ट डिलिव्हरी इन द 4th ओव्हर 7 बॉल्स रिक्वायर्ड 15 रन्स. काय जबरदस्त पुन्हा एकदा कमबॅक पुनरागमन.
अतिशय जबरदस्त सामना है, व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना, दोन बलाढ्य अव्वल दिग्गज मातबर निष्णात तरबेत पटाईत सराईत पारंगत वाकबगार संघामध्ये एक जबरदस्त कडवी झुंज कडवा प्रतिकार, दोन बलाढ्य सामने आमने सामने, 7 मध्ये 15 7 बॉल. आणि हा यस वेगाने चेंडू निघालेला, यस अप्ती मारा टिचून मारा, राहिलं शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक, स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक. शेवटच्या षटकात तुम्हाला टोकायच्यात 15 धावांची गरज. जर सामना बरोबर सुद्धा टाय झाला त्याचा निकष त्याचा फॉर्मॅट सुपर ओव्हर आहे, तो नोंद घ्यायची दोन्ही संघाला विनंती करतोय. जर तुम्ही 15 धावांची गरज आणि जीवित मात्र त्याला चान्स मध्ये स्ट्राईक यायला पाहिजे. जर 13 धावा कुठले आपण नक्कीच तुम्हाला 3000चं कॅश प्राइज. महबूब बैलाचे मालक आमचे दीपक पाटील चिरले आहे गावाच्या पहिल्या नाईट स्पर्धा, आणि त्याच व्यासपीठ आम्ही जास्त फेमस झालो चिरल्याच्या मार्गातून. रायगड जिल्ह्यात या संयोजकांच्या उत्तुंग भरारीकडे खरं तर हे दोघांनी शिवधनुष्य पेलण्याचं ठरविलं आणि सुशांत तांडेल म्हणजे राजकीय पटलावरती एक चांगलं नाव आहे आणि क्रिकेटवरती अतोनात प्रेम आहे, परंतु वैभव कडू कैक वेळा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एक मुख्य आयोजक किंवा एक टीम ओनर म्हणून राहिला. वैभव दादांच्या नेतृत्वात नागाव प्रीमियर लीग झाली, नागाव केगाव मातवली प्रीमियर लीग, नागाव नाईट टुर्नामेंट्सचं प्रथम आयोजन वैभव दादा कडू यांनी केलं. नागाव टेनिस बॉल टुर्नामेंट्स T20चं आयोजन केलं, UPL उरण प्रीमियर लीग आयोजन, नागाव टेनिस बॉल टुर्नामेंट, नागाव अंडरआर्म नाईट टुर्नामेंट्स आणि नागाव T10 टेनिस टुर्नामेंट हे आयोजन वैभव दादांच्या नेतृत्वात झालं. तर ओनर म्हणून वैभव कडू हे रायगड 40+ टीमचे ओनर राहिले, उरण प्रीमियर लीग मध्ये कैक वेळा टीम ओनर राहिले, लेदर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा टीम ओनर राहिले. वैभव कडू यांचं प्रेमाने म्हणूनच 70-70 चे ओनर विशाल जेतेकर किंवा सावली यांच्याशी अगदी ऋणानुबंध जोपासले, म्हणून त्यांना या आयोजनामध्ये सुद्धा एक चांगल्या योगदान UPL साठी देता आलं सर. आणि हा पहिला फुलटा चेंडू पुन्हा चांगला आक्रमण, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, जीवित मात्रे इज ऑन फायर, क्रॅकिंग स्ट्रोक, उर्वरित समीकरण 5 मध्ये ठोकायचे आहेत, 11 धावांची गरज. थांबा, फेल डिलिव्हरी आहे आणि हा होता चौकार. 5 चेंडू मध्ये करायचे आहेत आणि हा षटकार. 5 चेंडू मध्ये फक्त इनिमिन 9 धावांची गरज. दोन्ही टीमचा रिव्ह्यू संपलाय. तुम्हाला विनंती करतोय, सामना बरेपसला टाय झाला, त्याचा निकष हा फॉर्मेट सुपर ओव्हर आहे. चला, दमदार स्ट्रोक्स फ्रॉम जीवित मात्रे, मुलेकांचा हा विस्फोटक फलंदाज आणि हा कुठं हा ट्रॅकर पुन्हा एकदा आक्रमण, जबरदस्त सामना आणि 50 आणि 3000चा मानकरी, 3000ची धनराशी दीपक पाटील चिरले गावचे एक जबरदस्त डॅशिंग पर्सनॅलिटी, त्यांच्या तर्फे 3000चा कॅश प्राइज. आणि मोठ्या कितवा फलंदाज या प्रीमियर लीग मधला UPL मधला 5वा फलंदाज, 5वा मानकरी जीवित मात्रे याच्या तडाखे बंद विस्फोटक फलंदाजी, देमाय धरणी टाय, यथेच्छ मनसोक्त मनमुराद फटकेबाजी. काय म्हणणार? खरं तर जर जीवितची फलंदाजी आवडली असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. विहिगरचं मैदान गाजविलं होतं. मला आठवतंय पंढरीशेठ फडके सुद्धा ज्याच्या फलंदाजीवरती खरं तर बेहद खुश झाला होता. पैशांचा पाऊस त्या मैदानावरती पडला होता आणि एका रात्रीत मालामाल झालेला खेळाडू उरण टेनिस क्रिकेट मधून कोण असेल तर नाव घेतलं जातोय जीवित मात्रे. म्हणजे गौतमी पाटील नंतर नाईट झाले म्हणजे रातोंके कातील गौतमी पाटील, त्यांच्यानंतर यांचा नंबर लागतो. मिस्टर जीवित मात्रे मुलेकरचा हा विस्फोटक फलंदाज.
क्या बात आहे. 50 चौकाने राहिल्या फक्त इनमेन औपचारिकता. राहिले 4 बॉल. पाहिजे फक्त 3 धावांची गरज. बघूया मिस्टर जीवित म्हात्रे धोनी स्टाईल मॅच फिनिश करतो का. दमदार बॅटिंग. काय बॅटिंग. क्लास बॅटिंग. बॉलिंग मार्क तयार. आणि हा जबरदस्त चांगला फटका आहे. पुन्हा 2 धावा मिळते. हो नवने परतावून लावलं. 2 धावा. चांगलं रनिंग मिळते. विकेट. स्कोर इज लेवल. आणि राहिले फक्त इनमेन औपचारिकता बाकी आहे. विजयापासून 2 पावले दूर हॅकेच्या अंतरावर दमदार विजयाचा बघूया शंकमनाथ करणारा हा जबरदस्त फटका. राहिले फक्त इनमेन आणि जीवित म्हात्रे या सामन्याचा सर्व गेम चेंजर मॅच फिनिशर मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग फ्रॉम जीवित म्हात्रे फ्रॉम मुलेकन. 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव करायचे. 3 balls to go. Require 1 runs. Right arm round the wicket. आणि हा सामना जवळ फिनिश केलाय. जीवित म्हात्रे 1 man show 1 man आर्मी. आणि हा सामना जिंकलाय. 2 बॉल राखून दमदार बॅटिंग केली ते आमचे जीवित म्हात्रे ज्याने कुठल्या तब्बल 53 धावांची अंधाधुंद देवमाय धरणी ठाय सलो के पलंग को सलो गोलंदाजाना जीवित म्हात्रे या. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थात जीवित म्हात्रे. तुम्हाला विनंती आहे व्हाय इकडे या. जीवित म्हात्रे प्लीज कम. आणि 3000चं कॅश प्राइज.